नमस्कार, मी सुरेश मारुती डाळे. माझं SI बेल्ट नंबर 24-043 RK पोलीस ठाणे. मी रजेवर सुटल्यानंतर गावी निघालो होतो. सातारा हायवेला माझा ऍक्सिडेंट झाला. तिथे ऍक्सिडेंट झाल्यानंतर तेथील जवळचेच पोलिसवाले धावत आले व त्यांनी बघितलं गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला तिथून हलवण्यात आलं व जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर चेकअप केलं तर काही एवढं झालं नाही. मग मला लगेच सोडण्यात आलं. मग तिथून मी गावी गेलो, वडिलांना भेटलो, गावची कामं केली आणि नंतर मी मुंबईला आलो. मुंबईला नंतर मी 2 महिने कामावर व्यवस्थित जातो, व्यवस्थित येतो, सगळं व्यवस्थित चाललं होतं. 2 महिने मला जाणवलं की मला थोडं दुखू लागलं, त्रास होऊ लागला. म्हणून मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी चक्कर येऊन पडलो. पडल्यानंतर घरातले माझी बायको आणि मुलं घाबरली की हे काय झालं मध्येच. मग त्यांनी परत मला तिथून उखाडला घेऊन गेले. उखाडल्यानंतर मला चेकअप केला तर आमचं ते स्कीम होती, पोलीस स्कीम, त्याच्यामध्ये आम्ही बसत नव्हतो. म्हणून मला परत आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर महेश टेटांबे आणि अमर पारखे यांना कॉन्टॅक्ट केला व त्यांना बोलवून घेतलं. मग महेश टेटांबे यांनी खुशाल डॉक्टर यांना कॉन्टॅक्ट केला. खुशाल डॉक्टरांना सांगितलं, माझं नाव सांगितलं, माझे रिपोर्ट पाठवले. ते रिपोर्ट बघून खुशाल डॉक्टर म्हणाले की त्यांना ताबडतोब केमला आलो. केमला नेल्यानंतर मला त्यांचं सहकार्य मिळालं. त्यांनी तिथल्या डॉक्टरांना सांगितलं. तिथल्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं. पहिलं ऑपरेशन केलं, बरं वाटलं, काही जाणवलं नाही. दुसरं ऑपरेशन केलं तेव्हाही काय जाणवलं नाही. तिसरं केलं तेव्हाही काही वाटलं नाही. पण 4थ्या ऑपरेशनला मला त्रास होऊ लागला की माझ्या रक्ताचं पाणी होऊ लागलं. मग ते पाणी होऊ लागल्यामध्ये परत 5चं ऑपरेशन करताना मला CT स्कॅन केलं. CT स्कॅन केल्यावरती त्यांना कळलं की माझ्या मानेजवळची एक नस तुटलेली आहे. मग ती नस तुटलेली आहे म्हटलं तरी बरं, माझं 5चं ऑपरेशन करायला घेतलं. 5चं ऑपरेशन करत असताना माझी पूर्ण एक बाजू निकामी झाली होती. 5चं ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण बाजू एक निकामी झाली. ती अशी झाली की ना मला बोलता येत होतं, ना चालता येत होतं, ना हाताचे हातवारे करता येत होतं, काही करता येत नव्हतं. नुसतं पडून म्हणजे पडून. मग तिथून मला घरी आणलं. घरी आणल्यानंतर मग परत महेश टेटांबे, सचिन पाताडे, अमर पारखे यांना बोलवलं. मग महेश टेटांबेच्या ओळखी चंद्रबाई सिक्रेट ट्रस्ट आहे मानला. तिथे समीर भिडे नावाचे डॉक्टर आहेत महेश टेटांबे यांच्या ओळखीचे. त्यांच्या ओळखीने मी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट अशी चालू केली की इको पंक्चर जे करतात ते त्यांना करायला सांगितलं. त्याने फरक पडत गेला. मी बोलू लागलो, चालू लागलो, सर्व काही व्यवस्थित होऊ लागलं. ते जवळजवळ 2 महिने मी चालू ठेवलं. ते 2 महिन्यामध्ये मला फरक पडला. ऍक्युपंक्चरने एवढा फरक पडला की मी पूर्वरत म्हणजे 90% तरी मला फरक पडला की मी पूर्वरत बोलायला लागलो, चालायला लागलो. मी आता सध्या तरी त्याच्या
मध्ये सायकल सुद्धा चालवतो. अशी परिस्थिती त्या डॉक्टरने माझ्यावरती चांगला उपचार केला आणि कामावर सुद्धा हजर झालेलो आहे. कामावर पण मी वेळेवर जातो. कामावर आता जवळजवळ 1 महिना होत आला मी कामावर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर ते एवढे गुण डॉक्टर आहेत की त्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. 9869305416 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 838855881218 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर त्यांनी येथे कॉन्टॅक्ट करावा. आणि त्याचप्रमाणे माझे जवळचे मित्र खलील शिरगावकर यांचं विशेष सहकार्य लागलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माझे चित्रपट क्षेत्रातील कलाकार मित्रमंडळी यांचे सुद्धा मला विशेष सहकार्य लागलं व मला येऊन भेटून गेले, माझी बोलून गेले. सगळं बरं वाटलं मला. ते आल्यामुळे आणखी सहकार्य लाभल्यासारखं वाटलं. तसेच माझे जवळचे थोडीच मित्र परिवार यांचं तर मला भरपूर सहकार्य लागलं. कारण माझं काहीच नसताना या लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. आणि असं कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझे महेश देठामेचे मित्र समीर भिडे डॉक्टर आहेत, त्यांना भेटा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9869305416. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8355891218. या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा व तुम्हाला ते जरूर भेटतील आणि तुम्हाला पाहिजे ते मदत करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.